Welcome to all in SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself, Professor Sambhaji Khandekar, Department of Political Science. Today we are going to discuss the topic of democracy. So in this module we have to see the various types of democracy and democracy as an recruiting types of government. So there is a various types of government. One of them democracy is very famous and populated types of government. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की लोकशाही व्यवस्थेमध्ये जे लोकशाहीचे प्रकार आहेत ते साधारणपणे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॉन्सेप्शन ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीच्या बाबतीमध्ये आपण त्या लोकशाहीची संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रामुख्याने लोकांनी लोकांसाठी लोकांच्या करवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही साधारणपणे त्याचा अर्थ आपण पाहत असतो. सो या कॉन्सेप्टमध्ये हॉब्स काय म्हणतो तर तो सेल्फ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल्स. लोकांनी त्यांचा स्वतःचा शासन कारभार करण्यासाठी एक सेल्फ गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश केलेलं असतं. सो देर इज अ ओरिजिन टर्म्स ऑफ द डेमोक्रेसी. सो बट द कन्फर्मिंग द पॉवर ऑफ द इज अ सेंट्रलाइज कॉन्सेप्ट. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर लेव्हिएथानच्या कॉन्सेप्ट प्रमाणे सत्ता हा घटक लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जॉन लॉक काय म्हणतो तर फोकस ऑन पॉप्युलर सॉव्हरेनिटी. सो लोकशाहीमध्ये सार्वजनिक किंवा जी प्रसिद्ध सार्वभौमत्वता आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केला जात असतो. त्याचबरोबर मॉन्टेस्क्यू म्हणतो इट्स अ डिव्हिजन ऑफ पॉवर्स. सत्तेची विभागणी ही लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या शासन प्रकारामध्ये होत असते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं सो द रूल्स मस्ट बी लिमिटेड अँड लेजिटिमेट इन दिस डेमोक्रेसी. ऑल्सो द राईट्स ऑफ सब्जेक्टिव्स आर अन व्हायटल रोल प्लेइंग इन दिस डेमोक्रेसी. त्याचबरोबर रुसो काय म्हणतो द पॉवर इज ओरिजिनेट्स फ्रॉम द स्टेट विथ द पीपल फोकस्ड ऑन डायरेक्ट गव्हर्नमेंट अँड मेजॉरिटी रूल्स. देन द मॉडर्न स्टेट इव्हॉल्विंग. आधुनिक संकल्पनेमध्ये बघितलं आपण तर राज्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि राज्य नव्याने अस्तित्वात येत असताना किंवा राज्याची भूमिका अस्तित्वात येत असताना त्या ठिकाणी राज्याची काही वैशिष्ट्य किंवा लोकशाही प्रकारची काही वैशिष्ट्य आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत. प्रामुख्याने आधुनिक राज्य जी आहेत ती कोणकोणत्या आधारावरती सेटल झालेली आहेत, तयार झालेली आहेत याचे आधार आपण समजून घेणं गरजेचं आहे. टेरिटोरियलिटी महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर जनसंख्या किंवा लोकसंख्या हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. सो इसेन्शियल कंटेंट्स इसेन्शियल इन अ क्रायटेरियाज ऑफ द क्रिएशन ऑफ द स्टेट. सो इन दिस टर्म्स of the moderning state, so territory, peoples, then control of power, then impersonal structure of powers, so those are very important factors. Also types of government and sovereignty is most important contents. So democracy मध्ये legitimacy हा सुद्धा कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे. legitimacy means अधिमान्यता. कारण लोकशाहीमध्ये सरकार वेगवेगळे कायदे बनवतं, नियम बनवतं, परंतु त्या नियमांना किंवा कायद्यांना सरकारच्या नियमांना लोकांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. आणि लोकांचा पाठिंबा म्हणजेच काय तर लेजिटिमसी. आणि लेजिटिमसी हा कॉन्सेप्ट पाहत असताना त्या ठिकाणी डेमोक्रेसीमध्ये एक सेंट्रलाइज फंक्शन्स आपण पाहिले पाहिजेत. सो इन्क्रीजिंग दिस इंटरॅक्शन बिटवीन दिस गव्हर्नमेंट अँड पीपल्स. सो इन अ डेमोक्रेसी इट्स अ बेसिक टर्म. सो इन्क्रीजिंग द नंबर ऑफ इंटरनॅशनल ट्रीटीज इन द प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये आंतरराष्ट्रीय समूहामध्ये जास्तीत जास्त देशांसोबत करार केले जातात, तह केले जात असतात. सो व्हायटल डेमोक्रेटिक क्वालिटीज. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी किंवा लोकशाहीच्या निर्मितीसाठी काही आवश्यक गुण आवश्यक असतात तर ते आपण पाहूया. इंडिव्हिज्युअल बेसिक्स, फ्रीडम्स अँड राईट्स. व्यक्तिगतरित्या लोकांचे हक्क, अधिकार किंवा जी मूल्य आहेत त्यांचं प्रधानता राज्यामार्फत केली जावी अशी एक बेसिक अट या ठिकाणी लोकशाहीची आहे. त्याचबरोबर सिटिझनशिप, नागरिकत्व. सो राईट टू वोट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट इन द डेमोक्रेसी. नागरिकत्वाच्या आधारे त्या ठिकाणी त्या जनतेला त्या देशाच्या राज्यकारभारामध्ये किंवा पॉलिटिकल प्रोसेसमध्ये एक वोटिंगचा अधिकार मिळत असतो. सो ओपन अँड डेमोक्रेटिक इलेक्शन्स. सो ओपन अँड डेमोक्रेटिक इलेक्शन्स इज अ बेसिक सोर्स ऑफ डेमोक्रेसी, बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी. कारण लोकशाहीमध्ये निवडणुका या लोकांच्या माध्यमातून होत असतात. लोकांना ज्या पक्षाचा, ज्या व्यक्तीचा, ज्या नेत्याचा कार्यक्रम आवडतो लोक त्यांना निवडून देत असतात. त्यामुळे निवडणुका ह्या हुकुमशाही पद्धतीने न होता लोकांना काय वाटतंय, लोकांचा मूड काय आहे याच्यावरती त्या निवडणुका झाल्या पाहिजेत. सो देर इज अ मेजॉरिटी ऑफ वोटिंग्स. सो दोज पार्टी हू हॅव्हिंग द मेजॉरिटी इन दिस वोटिंग सो दे कॉल्ड रूलर्स. आणि ज्यांच्याकडे बहुमत नसतं दे कॉल्ड अपोजिशन्स. सो रुलिंग पार्टी अँड अपोजिशन पार्टी इट इज अ व्हेरी
बेसिक फीचर ऑफ डेमोक्रेसी. सो पब्लिसिटी, ट्रान्सपरन्सी इन डिसिजन मेकिंग, लोकांच्या निर्णय निर्धारणामध्ये सुद्धा पारदर्शकता असली पाहिजे, हे लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह अकाउंटेबिलिटी आहे, ऑटोनॉमस कोर्ट्स, त्याला आपण बघतो की एक स्वायत्त संस्था, स्वायत्त निर्मिती असली पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या महत्त्वाच्या अटी आपण ह्या प्रकारामध्ये पाहणार आहोत. देन द रोल ऑफ पॉलिटिकल प्रोसेस, द अक्युम्युलेशन ऑफ व्हॉइसेस अँड इंटरेस्ट. सो डेमोक्रेसीमध्ये हा घटक खूप महत्त्वाचा आहे, अक्युम्युलेशन ऑफ व्हॉइसेस अँड इंटरेस्ट. लोकांच्या ज्या काही संवेदना आहेत, ज्या लोकांच्या ज्या काही भावना आहेत, लोकांच्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा जनमत जे आहे, त्या पद्धतीने सरकारला नियम किंवा कायदे बनवावे लागत असतात. म्हणजे लोकांना काय हवं आहे. सो या ठिकाणी काउंटिंग द वोट्स अँड रिफ्लेक्टिव्ह द प्रोसेसेस, ॲक्सेप्टिंग द इंटरडिपेंडन्स. आणि ह्या ॲक्सेप्टिव्ह इंटरडिपेंडन्सच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हायरार्की आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहणं खूप गरजेचं आहे. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हायरार्कीमध्ये आपण जर पाहिलं तर बेसिकली टॉप टू बॉटम, अगदी सेंट्रल लेवल, स्टेट लेवल, रिजनल लेवल, अशा पद्धतीने याची हायरार्की असलेली पाहायला मिळते. सो सॉलिडरिटी सुद्धा हा महत्त्वाचा घटक आहे. देन लिबरल डेमोक्रेसी. सो इन दिस मॉडेल ऑफ लिबरल डेमोक्रेसी, सो लिबरल डेमोक्रेसी इज अ व्हेरी फेमस पार्ट ऑफ डेमोक्रेसी. सो लोकशाहीमध्ये उदारमतवादी तत्वांना अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. कारण उदारमतवादी तत्व प्रामुख्याने लोकांच्या मोकळीकतेला, लोकांच्या स्वातंत्र्याला, लोकांच्या आधुनिकतेला, हक्कांना अतिशय महत्त्व देत असतात. सो फोकसिंग ऑन द राईट्स of the individuals and giving them room. Okay, so society is an accumulated private interaction between the peoples and government. So society before the state and politics bundling the together private interest. आणि त्यामुळे पॉलिटिक्समध्ये किंवा राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर उदारमतवादी भूमिकेतनं लोकांना जास्तीत जास्त अधिकार प्रदान करणं, लोकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं, हे उदारमतवादी लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. सो लिगल सिस्टममध्ये आपण जर बघितलं तर सेक्युरिंग द राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स, लोकांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करणं आणि त्या रक्षणासाठी एक लीगल सिस्टमचं सेटअप उभा करणं, हे देखील या व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. सो न्यूट्रल स्टँड्स ऑफ एन ॲडमिनिस्ट्रेशन इज अ पार्ट ऑफ डेमोक्रेसी. सो ड्रॉबॅक्स ऑफ लिबरल डेमोक्रेसी इज वॉट, द प्रॉब्लेम ऑफ डेमोक्रेसी इन द पॉसिबिलिटी ऑफ ब्लाइंडली अक्युम्युलेशन ऑफ इंटरेस्ट. जनतेच्या मतांचं किंवा जनतेच्या हिताच्या बाबतीत जी ओपिनियन्स येत असतात तर त्याचा आंधळेपणाने गैरवापर या लोकशाहीच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. So dilemma in this interaction of an interest or in reaching this mutual understanding. So in this part of the liberal democracy, there is a problems of negotiations as a deal of between the competing the private interest. लोकांचे जे खाजगी जे निर्धारण असतात किंवा धोरणं असतात त्याच्यामध्ये लोकांच्या निर्णयाचं एक टॉप टू बॉटम पर्यंत इम्प्लिमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्यामध्ये लोकशाहीच्या उदारमतवादी तत्वांचा एक महत्त्वाचा वाटा आहे. सो व्हॉट डू कॉम्प्रोमाइज रिप्रेझेंटिंग द पीपल्स, म्हणून लोकांचे जे प्रतिनिधी आहेत त्या लोकांच्या प्रतिनिधींनी मोकळेपणानं त्या शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयीसुविधा राबवणं, हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सो एथिकल डिस्कोर्सेसमध्ये आपण जर बघितलं तर बॅलन्सिंग ऑफ द इंटरेस्ट, लोकांची जी काही मतं आहेत, लोकांचे जे काही म्हणणं आहेत किंवा मागण्या आहेत त्यांचा एक समतोल लोकशाहीमध्ये राखला जात असतो. म्हणजे प्रत्येक वेळी लोकांच्या म्हणण्याप्रमाणेच सरकार वागेल किंवा सरकार चालेल अशी अट यामध्ये नाही आहे. कारण का तर काही प्रमाणात समतोल हा शासकीय चौकटीमध्ये राहून, कायदेशीर चौकटीमध्ये राहून सुद्धा साधावा लागत असतो. जनतेचे त्याच्यामध्ये असणारे प्रतिबिंब ते सुद्धा पाहावं लागत असतं. त्यामुळे बॅलन्सिंग ऑफ इंटरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन लिगल, पॉलिटिकल अँड इथिकल डिस्कोर्सेस इन द व्हेरी कॉन्सेप्ट. देन डिलिबरेशन इन्क्लूड्स द बोथ इथिकल डिस्कोर्सेस इन द बॅलन्सिंग ऑफ द इंटरेस्ट. आणि म्हणून या डिस्कोर्सेसमध्ये आपण जर बघितलं तर डिलिबरेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. सो या डिलिबरेशन्समध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने चर्चा घडणं खूप महत्त्वाचं आहे. So deliberative democracy, so the openness of the reasons for the referendum's claims and other fails is the open one. So good faith and objectivity is oriented very important. So या लोकशाहीच्या प्रकारामध्ये किंवा चर्चात्मक लोकशाहीच्या प्रकारामध्ये लोकांना अभिप्रेत काय असतं तर जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे. संसदीय प्रकारामध्ये किंवा संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण जर बघितलं वेगवेगळ्या मुद्द्यांवर, वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत असतात आणि त्या चर्चेच्या माध्यमातून एक जनमत घडत असतं. आणि त्यामुळे या ठिकाणी चर्चात्मक लोकशाहीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. सो कम्युनिटेरियन डिस्कोर्सेस मे बी पुट आउट द टू मच इम्पसायझेस ऑन द कॉमन व्हॅल्यूज अँड द प्रोसेस ऑफ इट सेल्फ. सो डिलिबरेटिव्ह थिअरीमध्ये लोकांच्या विवेकी विचारांना किंवा राज्यकर्त्यांच्या विवेकी आधारांना महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर देर इज अ नीड ऑफ नॉर्म्स विच आर व्हॅलिड टू बियॉन्ड दस इच कम्युनिटी. प्रत्येक समाजामध्ये काही मोरॅलिटीज आहेत, तत्व आहेत, त्या तत्वांची व्हॅलिडिटी असणं खूप महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे हा जो पूर्णपणे
डिलिबरेटिव्ह डेमोक्रेसीचा जो प्रकार आहे तो इट्स बेस्ड ऑन कॉन्स्टिट्यूशनल अँड फेअर प्रोसिजर्स. पारदर्शक आणि संविधानात्मक कायदेशीर माध्यमातून या चर्चात्मक पद्धतींच्या प्रकारांमध्ये वेगवेगळे आयाम आपल्याला पाहायला मिळत असतात. सो इट्स डिपेंडिंग ऑन द कंडिशन्स ऑफ द कम्युनिकेशन. सो प्रोसिजर्स मॅटर मोर दॅन दिस लिबरल मॉडेल अँड हाय लेवल इंटरसब्जेक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ डिलिबरेटिव्ह डेमोक्रेसी. सो डिलिबरेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर चर्चा झाली पाहिजे. जर समजा डिलिबरेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी असतात ते सभागृहामध्ये चर्चा करून त्या चर्चेच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून लोकशाहीमधला अतिशय प्रसिद्ध प्रकार म्हणजे डिलिबरेटिव्ह डेमोक्रेसी. सो आपण आजच्या या प्रकारामध्ये आपण लोकशाहीचे जे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये उदारमतवादी लोकशाही आणि डिलिबरेटिव्ह लोकशाही या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेतली. धन्यवाद.